मंडळी, दारात तुळशीचं वृंदावन आणि हातानं शेणाचा सडा घालते आपली आजी. आपलं आयुर्वेदाचं शास्त्र आणि कोकणची संस्कृती जपणारी पिढीचं दर्शन होतंय म्हणजे आपण नक्की आलोय कुठे, तर गुहागर तालुक्यातील जानवळे गावामध्ये. कानावर येणाऱ्या सुंदर मंत्रांचा वेध घेता घेता एका सुंदर कौलारू घरामध्ये आपण एंट्री केली आणि ते घर म्हणजे आपले मित्र प्रसाद आणि विभास पवार यांचं. चला तर मंडळी, दर्शन घेऊया 2500 वर्षांचा वारसा लाभलेली आपली वारली पेंटिंग याचं सुंदर दर्शन. एका बाजूला सत्यनारायणाची पूजा चालू असता असता आपण आपल्या संस्कृतीचं दर्शन घेत होतो. म्हणजे या फॅमिलीने नक्की केलंय तरी काय, तर कापडावरती काव म्हणजेच आपली माती तिने सारवून त्याच्यावरती सुंदर अशी वारली पेंटिंग केली आहे. कसं आहे ना मंडळी, आपण कितीही प्रगत झालो तरी आपली संस्कृती विसरून जमणार नाही आणि त्याचंच एक जिवंत उदाहरण तयार केलंय आपल्या सर्वांसमोर या फॅमिलीनं. आपण जर मंत्रमुग्ध होऊन या गणपती बाप्पाचं जर दर्शन करत राहिलो तर असं वाटतं जणू की आपण मातीच्याच घरात एंट्री केली आहे. सुंदर पद्धतीनं जमीन सारवले, त्याच्यावरती सुंदर रांगोळी देखील काढले आणि त्याच ह्या सुंदर डेकोरेशनमध्ये आपले गणपती बाप्पा विराजमान झालेत. हे आपल्यासोबत आहेत विभास आणि प्रसाद पवार. यांच्याच गोकुळाष्टमी नंतरच्या चालू झालेल्या मेहनतीचं हे झालेलं सुंदर कलाकृतीचं रूपांतर आपण आता पाहतोय. मित्रांनो, वारली पेंटिंग ही 2 कलरमध्येच केली जायची. माती आणि विटेचं मिश्रण करून गेरू कलर बनवण्यात येत होता आणि त्यावर तांदळाचं पीठ आणि पाणी याचं मिश्रण करून डिंक बांधून पेंटिंग केली जात होती. आधीच्या काळाचा विचार केला तर त्यावेळेला ब्रशचा शोध हा नव्हताच, त्यामुळं बांबूची काठी चघळून त्याचा ब्रश म्हणून वापर करून ही कला जपली जायची. तर मग मंडळी, पवार फॅमिलीने ही जपलेली वारली पेंटिंगची कला तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि हो, तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.